आज आपण पंचकोनी गळा कॅनव्हासवर कसा करायचा ते बघूयात। कपड्याचा मध्य घेऊन दोन्ही साईडला 3-3 इंच मार्किंग करून घेतलं। त्यावर कॅनव्हासची ज्या बाजूची शायनिंग आहे ती बाजू खाली ठेवून इस्त्री मारून घेतली। व्यवस्थित इस्त्री झाल्यानंतर आपण साईडचं थोडंसं मार्जिन एक अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवून कट करून घेऊयात। एक्स्ट्रा ठेवलेलं मार्जिन कॅनव्हासवर फोल्ड करून टिप मारून घेऊया। कॅनव्हासवर गळा केल्यामुळं एक वेगळंच फिनिशिंग येते। आता तो कॅनव्हास तयार केलेला आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कॅनव्हासला घासून टिप मारायची आहे। कॅनव्हासच्या वरती टिप येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित कॉर्नर धरून मध्य व्यवस्थित चेक करायचा आणि कॅनव्हासच्या चारी बाजूने शिवून घ्यायचं। त्यानंतर आपण एक्स्ट्रा फॅब्रिक जे मध्ये आहे ते एक पाव इंचाचं मार्जिन ठेवून कट करूया आणि त्याला छटके देऊयात। सो गळा एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल। बघू शकता तुम्ही गळा कसा प्रॉपर फिनिशिंगमध्ये पंचकोनी गळा आलेला आहे। हा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे।